नमस्कार, मी युवराज नळे आपल्या सर्वांचं परत एकदा कलाविष्कार आणि रोशन एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आज जागतिक महिला दिवस आणि त्यानिमित्तानं आयोजित राज्यस्तरीय महिलांचं कवी संमेलन यामध्ये पुणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव इत्यादी ठिकाणाहून महिला भगिनी आपल्या रचना सादर करणार आहेत. आपण ऐकूया कवी संमेलन. नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता अजित बुरगुटे. सर्वप्रथम माझ्या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीने जरी अतिउच्च स्थान पादांकित केलं असेल तरी एक अदृश्य पहारा, एक अदृश्य बंदिवास तिचा पाठलाग जन्मापासून ते शेवटापर्यंत आजही सोडत नाही. आणि याच धर्तीवर माझी कविता आहे. त्या अगोदर माझ्या स्त्री या कवितेतील 2 आवडत्या ओळी मी या ठिकाणी घेते. स्त्री आणि तिचं साहित्य. स्त्रीच्या दुसऱ्या मनास लिहिण्यास मुभा असती. स्त्रीच्या दुसऱ्या मनास लिहिण्यास मुभा असती. स्त्री साहित्याची उंची नक्कीच वेगळी असती. स्त्रीच्या दुसऱ्या मनास लिहिण्यास मुभा असती. स्त्री साहित्याची उंची नक्कीच वेगळी असती. माझी कविता आणि कवितेचं शीर्षक आहे कवडसा. मनात कैक वादळ बंदिस्त भावनेचे 4 भिंतीत रोखे चोख काम उंबरट्याचे. 4 भिंतीत रोखे चोख काम उंबरट्याचे. तिच्याच आपल्याने रोखले अस्तित्व तिचे. तिच्याच आपल्याने रोखले अस्तित्व तिचे. मग उगाच उमऱ्या बाहेर का अपेक्षांचे ओझे. मग उगाच उमऱ्या बाहेर का अपेक्षांचे ओझे. इतकुसाच कवडसा आशा राखून धरतो. इतकुसाच कवडसा आशा राखून धरतो. म्हणूनच 4 भिंतीचा श्वास अबाधित असतो. म्हणूनच 4 भिंतीचा श्वास अबाधित असतो. असाच तो कवडसा तिच्या मनासही लाभो. असाच हा कवडसा तिच्या मनासही लाभो. अंतर्मनात दाटलेला अंधार दूर करो. अंतर्मनात दाटलेला अंधार दूर करो. म्हणूनच म्हणावसे वाटते दारा परीस मनासही असता जर कवडसा. दारा परीस मनासही असता जर कवडसा. स्त्री जन्मा तुझ्या असण्याचा असता न्याराच सोहळा. स्त्री जन्मा तुझ्या असण्याचा असता न्याराच सोहळा. धन्यवाद. कवितेचं नाव आहे लेक. लाडकी माझी लेक जसं चांदण टिपूर. लाडकी माझी लेक जसं चांदण टिपूर. चांद रातीला उगवली जणू नभी चंद्रकोर. चांद रातीला उगवली जणू नभी चंद्रकोर. तिचं पडता पाऊल झालं घराचं मंदिर. नव चैतन्याची दुर्गा ती आधी मायेचा पदर. नव चैतन्याची दुर्गा ती आधी मायेचा पदर. तिच्या अल्लड मिठीत फुटे मायेचा पाझर. अन ओठातून फुले शब्दांचा मोहर. अन ओठातून फुले शब्दांचा मोहर. ती समयीची ज्योत झुळझुळत जणू नीर. ती समयीची ज्योत झुळझुळत जणू नीर. उसळून घेई गिरकी येता कठीण डगर. उसळून घेई गिरकी येता कठीण डगर. ती पेटता अंगार कधी लखलखती तलवार. ती पेटता अंगार कधी लखलखती तलवार. अन हळव्या क्षणात ती फुंकर अलवार. अन हळव्या क्षणात ती फुंकर अलवार. शेवटचं कडवं सादर करते.
ती तराणा जिंदगीचा, ती तराणा जिंदगीचा छेडी आनंदाचे सूर, ती तराणा जिंदगीचा छेडी आनंदाचे सूर, साऱ्या सुखाचं आगर माझ्या काळजाची कोर, साऱ्या सुखाचं आगर माझ्या काळजाची कोर. धन्यवाद. नमस्कार. मी मीना महामुनी, धाराशिव. जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या सर्व सखींना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यानिमित्ताने गझलेचा एक मधला आणि एक शेर सादर करते. त्यानंतर गझल घेते. प्रथम एक मधला आणि एक शेर. मुलगी म्हणून कोणी हिणवू नका तिला, मुलगी म्हणून कोणी हिणवू नका तिला, आता कधीच दुबळी समजू नका तिला, आता कधीच दुबळी समजू नका तिला. पुढचा शेर आहे. मुलगी नसेल ज्याला त्याला गरीब म्हणू, मुलगी नसेल ज्याला त्याला गरीब म्हणू, ती लक्ष्मीच आहे गमवू नका तिला, ती लक्ष्मीच आहे गमवू नका तिला, मुलगी म्हणून कोणी हिणवू नका तिला, आता कधीच दुबळी समजू नका तिला, आता कधीच दुबळी समजू नका तिला. पुढची गझल घेते. तिने जर घेतली माघार नाती हार समजावी, तिने जर घेतली माघार नाती हार समजावी, घरासाठी किती झिजते तिला ना भार समजावी, घरासाठी किती झिजते तिला ना भार समजावी. पुढचा शेर घेते. करी वर्षाव मायेचा मनाला ओढ नात्याची, करी वर्षाव मायेचा मनाला ओढ नात्याची, नका समजू तिला साधी सुधी अंगार समजावी, नका समजू तिला साधी सुधी अंगार समजावी. पुढचा शेर आहे. पणाला लावते आयुष्य ती साऱ्या घरासाठी, पणाला लावते आयुष्य ती साऱ्या घरासाठी, पिलासाठी पदर पत्रे दुधाची धार समजावी, पिलासाठी पदर पत्रे दुधाची धार समजावी. पुढचा शेर घेते. मनावर घाव लाखो सोसते हसून सर्वांचे, मनावर घाव लाखो सोसते हसून सर्वांचे, असावी मायती दैवी गुणाचा सार समजावी, असावी मायती दैवी गुणाचा सार समजावी. आता शेवटचा शेर आहे. जरी ओलांडली चौकट तिने बुरसट विचारांची, जरी ओलांडली चौकट तिने बुरसट विचारांची, स्वतःला सिद्ध करण्याला निघाली घार समजावी, स्वतःला सिद्ध करण्याला निघाली घार समजावी, तिने जर घेतली माघार नाती हार समजावी, घरासाठी किती झिजते तिला ना भार समजावी, तिला ना भार समजावी. धन्यवाद. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या सर्व मातांना, सख्यांना, भगिनींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज या दिनी मी आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. आई तू बहीण तू, आई तू बहीण तू, मुलगी तू सूनही तू, पत्नी तू प्रियसी तू, पत्नी तू प्रियसी तू, नात्यातील विविध पात्र वठवतेस तू, नात्यातील विविध पात्र वठवतेस तू, संवेदनशील मन तुझे, संवेदनशील मन तुझे, संस्काराचे नेहमी वाहते सोजे, संवेदनशील मन तुझे, संस्काराचे नेहमी वाहते सोजे, तरीही स्वप्नमनी धरुणी, तरीही स्वप्नमनी धरुणी, आकांक्षांचे पंख पसरुनी, तरीही स्वप्नमनी धरुणी, आकांक्षाचे पंख पसरुनी, मुक्तविहारास तत्पर तू, म्हणून ध्येयवादी होतेस तू, मुक्तविहारास तत्पर तू, म्हणून ध्येयवादी होतेस तू, संघर्षाची मशाल घेऊन, संघर्षाची मशाल घेऊन, वारही झेलतेस ढाल होऊन, संघर्षाची मशाल घेऊन, वारही झेलतेस ढाल होऊन, म्यानातून उसळणारी तेज तळपदार तलवारही तू, म्यानातून उसळणारी तेज तलपदार तलवारही तू, आणि कुटुंबाची अतूट नाळही तू, आणि कुटुंबाची अतूट नाळही तू, घराला घरपण देतेस, घराला घरपण देतेस, सर्वांची काळजीही घेतेस, घराला घरपण देतेस, सर्वांची काळजीही घेतेस, थांबणे तुला माहीतच नाही,
थांबणे तुला माहीतच नाही. नदीप्रमाणे जीवन तुझे वाहतच राही. नदीप्रमाणे जीवन तुझे वाहतच राही. म्हणून कधी संतही तू आणि कधी खळखळही तू. म्हणून कधी संतही तू आणि कधी खळखळही तू. स्थितप्रज्ञ होऊन जगतेस तू. स्थितप्रज्ञ होऊन जगतेस तू. तरीही आज तू चाल पुढं असं म्हणावं वाटतं. तरीही आज तू चाल पुढं असं म्हणावं वाटतं. स्त्री सक्षमीकरणासाठी हातात हात मिळून लढावं वाटतं. तरीही आज तू चाल पुढं असं म्हणावं वाटतं. स्त्री सक्षमीकरणासाठी हातात हात मिळून लढावं वाटतं. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी थोडंसं जगावं वाटतं. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी थोडंसं जगावं वाटतं. अंगभूत कलांना तूही जरा वेळ दे. अंगभूत कलांना तूही जरा वेळ दे. स्वप्नाची उडान थोडी जिद्दीनं घे. अंगभूत कलागुणांना तूही जरा वेळ दे. स्वप्नाची उडान थोडी जिद्दीने घे. आणि सक्षम बन तू. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई तू स्वबळावर लढ तू. आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई स्वबळावर लढ तू. आजच्या या जागतिक महिला दिनाच्या दिवशी माझ्यातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक अलका सपकाळ कविता सादर करते. तुकडा. ज्या आभाळावर जन्मसिद्ध हक्क दाखवतोस, ज्या आभाळावर जन्मसिद्ध हक्क दाखवतोस, ते तुझं थोडं आभाळ मला दे. ते तुझं थोडं आभाळ मला दे. स्त्रीत्वाचे उत्सव साजरे करण्यासाठी, गाभुळलेल्या स्वप्नांना उंच उडण्यासाठी. स्त्रीत्वाचे उत्सव साजरे करण्यासाठी, गाभुळलेल्या स्वप्नांना उंच उडण्यासाठी. खूप झालं तुझ्यासाठी सतत हरणं. खूप झालं तुझ्यासाठी सतत हरणं. काढून ठेव न जरा तुझ्या पुरुषी अहंकाराची तोरणं. काढून ठेव न जरा तुझ्या पुरुषी अहंकाराची तोरणं. जास्त काही मागत नाही, जास्त काही मागत नाही. आभाळाचा दे एक तुकडा. जास्त काही मागत नाही. आभाळाचा दे एक तुकडा. अदृश्य झालेला पाहिलं म्हणते त्यात मुखडा. अदृश्य झालेला पाहिलं म्हणते त्यात मुखडा. धन्यवाद. नमस्कार. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे ती जर नसती तर. ती जर नसती तर. हे जग कसे पाहिले असते. आयुष्यात वात्सल्य मिळाले नसते. प्रेम, माया, ममता या भावना यांचे महत्त्व समजले नसते. ती जर नसती तर. दादा म्हणून हाक कोणी मारली असती. राखी बांधण्या हे हात सरसावले नसते. बहीण हे नाते समजले नसते. ती जर नसती तर. तू प्रेम कोणावर केले असते. आयुष्य सर्व बेरंगी झाले असते. मोगऱ्याच्या उंजळीसाठी कोमल हातच उरले नसते. ती जर नसती तर. घराला घरपण मिळाले नसते. चार भिंतीत तू फिरला नसतास. भार्या तुला मिळाली नसती. घरात लक्ष्मी नांदली नसती. ती जर नसती तर. म्हणून तिचा आदर कर. प्रकृतीमुळेच प्राकृत आहे. तिच्यामुळे आयुष्याला अर्थ आहे. नाहीतर सारे शून्य आहे. ती जर नसती तर. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट जयश्री तेरकर. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण म्हणतो महिला सबला झाल्या आहेत, स्त्री पुरुष समानता सांगत असतो. खरंच स्त्री पुरुष समानता आहे का? मग आहे तर ती दिसत कशी नाही, की फक्त कागदपत्रे असते.
खरंच स्त्री सबला झाली का? खरंच स्त्री सबला झाली का? या काचे उत्तर मला मिळेल का? मी तुमच्या पुढे कविता सादर करते. मिळेल का या काचे उत्तर? रोज बलात्कार, रोजच मरण, कुठे मानवता गेली शरण. रोज बलात्कार, रोजच मरण, कुठे मानवता गेली शरण. का आर्त किंकाळी घुमते कानी, का निर्भया श्रद्धा नेहमी नेहमी. का विकृतीने यौवन बत्तर, मिळेल का या काचे उत्तर? काय विकृतीने यौवन बत्तर, मिळेल का या काचे उत्तर? महिलांचे म्हणती सबलीकरण, महिलांचे म्हणती सबलीकरण, महिलांचे म्हणती सबलीकरण असुरक्षित का? द्या तुम्हीच कारण. स्त्री सन्मान फक्त देण्या भाषण, स्त्री सन्मान फक्त देण्या भाषण, समानता का गेली वाऱ्यावर. मिळेल का या काचे उत्तर? प्रासंगिक का सन्मान तिचा, प्रासंगिक का सन्मान तिचा, का शिकार वाटे देह तिचा. हा प्रश्न कुणा का बोचत नाही, असेल तर द्या उत्तर, असेल तर द्या उत्तर. मिळेल का या काचे उत्तर? तरी तिच्यावर प्रश्न उठतील, तरी तिच्यावर प्रश्न उठतील, चारित्र्यावर शिंतोडे उडती. ती अशी ती तशी म्हणती, तो असतो का शुद्ध खरोखर, तो असतो का शुद्ध खरोखर. मिळेल का या काचे उत्तर? नसे त्याला का घरचा लळा, नसे त्याला का घरचा लळा, आई बहिणीला का तो वेगळा. उन्मळून पडल्यावर सांगा, कशी वावरू होऊ निकणखर, कशी वावरू होऊ निकणखर. मिळेल का हो या काचे उत्तर? जात्यावर मी आकाशी मी, जात्यावर मी आकाशी मी, सारे सारे सांभाळून मी, का अभागी कमनशिबी, व्यापून ही सारे चराचर. मिळेल का या काचे उत्तर? धन्यवाद.